नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून देशभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेत असतो। विशेष म्हणजे या बातम्या आपल्याला मेनस्ट्रीम मीडियामध्ये दिसत नाहीत किंवा त्या दाखवल्या जात नाहीत। अशा बातम्यांचा परामर्श या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात येतो। आपण नेहमी बघत असतो की मेनस्ट्रीम मीडियामध्ये एखादी बातमी दाखवली जाते आणि दिवसभर त्याच बातमीचं दळलं जातं। त्यामुळे देशभरात आणि देशाबाहेर घडणाऱ्या अनेक बातम्या दुर्लक्षित होतात, त्याकडे लक्षच जात नाही किंवा जाणून बुजून त्या दुर्लक्षित केल्या जातात। न्यूज डंका अशा बातम्या, विशेष घडामोडी, बातमीमागची बातमी सांगणारा हा उपक्रम घेऊन येतोय। भारताच्या निवडणूक आयोगानं देशातील निवडणूक व्यवस्थेत स्वच्छता आणण्याकरता मोठे निर्णय घेतलेत। आयोगानं 474 नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना डिलिस्ट केलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे हे पक्ष मागील 6 वर्षांपासून कोणत्याही निवडणुकीत सहभागी झालेले नव्हते। त्यापूर्वी 9 ऑगस्ट रोजी असेच 334 पक्ष हे हटवले गेलेले आहेत। म्हणजे फक्त 2 महिन्यात एकूण 808 पक्षांना निवडणूक यादीतून वगळण्यात आले। जनप्रतिनिधित्व अधिनियम 1951च्या कलम 29A नुसार राजकीय पक्षांना आपली नोंदणी टिकवण्यासाठी सक्रियपणे निवडणुकीत सहभागी होणं आवश्यक आहे। निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की जे पक्ष सलग 6 वर्ष कोणतीही निवडणूक लढवत नाहीत त्यांना अधिनियमानुसार हटवलं जाऊ शकतं। यामागचं उद्दिष्ट फक्त नावाचे पक्ष जे निवडणूक प्रक्रियेत भाग घेत नाहीत पण निवडणूक चिन्ह आणि करसंबंधी सुविधा घेतात त्यांना यादीतून वगळणं असं आहे। यावेळी सर्वाधिक परिणाम उत्तर प्रदेशवर झालाय। तिथं 121 पक्ष हटवले गेलेत, तर महाराष्ट्रात 44, तामिळनाडूत 42 आणि दिल्लीमध्ये 40, पंजाबमध्ये 21 आणि राजस्थानमध्ये 17 पक्ष वगळले गेलेत। आयोग केवळ यावरच थांबणार नाही, तर आता तिसऱ्या टप्प्यात 359 पक्षांविरुद्ध कारवाई सुरू झालेली आहे। सध्या भारतात 6 राष्ट्रीय पक्ष, 67 राज्यस्तरीय पक्ष आहेत। एकूण निवडणूक आयोगाची ही कठोर कारवाई भारतीय लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल आहे। यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता ही वाढणार आहे। राहुल गांधींच्या जवळचे मानले जाणारे सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा भारताच्या शत्रू राष्ट्रांबद्दल प्रेम दाखवले। सॅम पित्रोदा म्हणाले की भारतानं आपल्या परराष्ट्र धोरणात सर्वप्रथम आपल्या शेजारील देशांकडे लक्ष देणं आवश्यक आहे, कारण त्यांना पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे घरासारखी राष्ट्र वाटतात। भाजपचे नेते प्रदीप भंडारी यांनी पित्रोदाच्या विधानावर तीव्र हल्ला केलाय। भंडारी यांनी लिहिलं एक्सवर, राहुल गांधींच्या आवडत्या आणि काँग्रेसच्या परराष्ट्र प्रमुख सॅम पित्रोदा म्हणतात की त्यांना पाकिस्तानमध्ये घरासारखं वाटतं। यात काही आश्चर्य नाही, कारण UPA सरकारनं 26/11च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केलेली नाही। भारतानं आपल्या शेजारील देशांसोबत चांगले संबंध निर्माण करावे आणि आमचे शेजारी देश कठीण परिस्थितीतून जात आहेत, त्यामुळे त्यांच्याशी लढणं योग्य नाही असं पित्रोदा म्हणाले। पित्रोदांनी हे मान्य केलं की या देशांमध्ये हिंसा आणि दहशतवादाच्या समस्या आहेत, पण तरीही आपल्याला शांती आणि सद्भावनेनं राहायला शिकवलं आहे। पित्रोदांनी आपले विधान योग्य ठरवण्याकरता पाकिस्तानचंच उदाहरण दिलं। त्यांनी सांगितलं, मी पाकिस्तानला गेलो आहे आणि मला तिथं घरासारखं वाटतं। मी बांगलादेश आणि नेपाळमध्ये सुद्धा गेलो, तिथंही मला घरासारखं वाटतं। पित्रोदाने पुढे सांगितलं की हे देश त्यांना परदेशी वाटत नाहीत, कारण त्यातील लोक त्यांच्यासारखेच दिसतात, त्यांच्यासारखी भाषा बोलतात, त्यांच्यासारखी त्यांना गाणी आवडतात आणि त्यांच्यासारखं ते अन्न खातात। काही दिवसापूर्वी पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं राहुल गांधी यांच्याबद्दल प्रेम व्यक्त केलेलं होतं। त्यानंतर आता पित्रोदा यांनी हे तारे तोडलेले आहेत। काही दिवसापूर्वी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी मेघालयातील युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर जमीन ताब्यात घेण्याचा आरोप लावून त्याला फ्लड जिहाद असं संबोधलेलं होतं। या विधानावर मोठा वाद निर्माण झाला होता। तेव्हा चान्सलर महबूब उल हक यांनी दावा केला होता की युनिव्हर्सिटी पूर्णपणे कायदेशीर आहे आणि मेघालय सरकारकडून सर्व परवानग्या घेतलेल्या आहेत। त्यांनी गुवाहाटीची खराब ड्रेनेज व्यवस्था हा पुराचा खरं कारण असल्याचं सांगितलं। मात्र आता 1 वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या सेंट्रल एम्प्लॉयड कमिटी तपासात युनिव्हर्सिटीची गंभीर गफलत ही आढळून आलेली आहे। तपासात समोर आलं की युनिव्हर्सिटीनं मोठ्या प्रमाणावर अवैध पद्धतीनं जमीन ताब्यात घेतली, डोंगर तोडले आणि पर्यावरणास गंभीर असं नुकसान केलं। या कामामुळेच गुवाहाटीच्या खालच्या भागामध्ये पूर आला।
ही युनिव्हर्सिटी एक खाजगी संस्था असून 2008मध्ये एज्युकेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशननं ही स्थापन केलेली आहे। ही मेघालयमधील री भोरी जिल्ह्यातील 9th माईल भागात आसामच्या सीमेजवळ जराबाताजवळ स्थित आहे। आसाम सरकारकडून खूप वेळापासून या युनिव्हर्सिटीवर जंगल तोडण्याचे आणि डोंगरांचं नुकसान करण्याचे आरोप होत आहेत। आसाममधील एका तरुणानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्यामध्ये री भोई आणि ईस्ट खासी हिल्समध्ये होणाऱ्या पर्यावरणीय नुकसानाचं आणि त्याचा आसामवर जे परिणाम होतात ते मुद्दे मांडलेले होते। मे 2025मध्ये आसाम सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला विनंती केलेली की CEC मार्फत या प्रकरणाचं निरीक्षण आणि तपास करावा। युनिव्हर्सिटी अँड सायन्स टेक्नॉलॉजी मेघालयचा कॅम्पस सुमारे 100 एकर डोंगराळ भागात पसरलेला आहे। इथं अकादमिक इमारतींसह PA संगमा, मेमोरियल मेडिकल कॉलेज, एडिटोरियम आणि इतर रचना या तयार करण्यात आल्या आहेत। अहवालानुसार 2011 पासून युनिव्हर्सिटीनं किमान 5 डोंगर हे समतल केलेले आहेत, सलग केलेले आहेत, जेणेकरून बांधकामासाठी जमीन तयार होईल। डोंगर आणि नैसर्गिक अडथळे तोडल्यामुळेच पावसाचं पाणी पूर्वी जसं हळूहळू वाहत होतं तशी गतिमानता त्याची कमी होती। आता ते पाणी थेट खालच्या दिशेनं वेगानं वाहू लागले। परिणामी पावसाचं पाणी थेट उमखरासह वशिष्ठ नद्यांमध्ये पोचू लागले, जे पुढे गुवाहाटीत पूर निर्माण करतं। तपासात असं आढळून आलं की युनिव्हर्सिटीनं मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय नियमांचं उल्लंघन केलेलं आहे। एकंदरीत युनिव्हर्सिटीच्या सुमारे 93% भाग हा आता नष्ट, खणकाम केलेल्या आणि अवैध ताब्यात घेतलेल्या जंगलांची जमीन आहे। सुप्रीम कोर्टानं युनिव्हर्सिटीला 150.35 कोटींचा दंडसुद्धा ठोठावलेला आहे। मध्य प्रदेशात यावर्षी नवरात्रीपूर्वी गरबा म्हणजेच दांडियाच्या पार्श्वभूमीवर एक नवीन वाद सुरू झाला आहे, ज्याला हिंदू संघटनांनी गरबा जिहाद असं नाव दिलं आहे। काही हिंदू संघटना आणि भाजपचे नेते खुलेपणानं गरबा पेंडॉलमध्ये गैरहिंदूंना प्रवेश बंद करण्याची मागणी करत आहेत। हिंदू संघटनांचा आरोप आहे की काही लोक आपली ओळख लपवून गरब्यात येतात आणि लव जिहादसारख्या घटनांमध्ये सामील होतात। या विषयावर गरबा आयोजकांना सांगण्यात आले की पंडालमध्ये फक्त तेच लोक येऊ शकतात ज्यांची ओळख हिंदू म्हणून आहे। गरबा आयोजकांमध्ये एक नवीन सनातनी क्रांती ही सुरू झालेली आहे। राज्यातील अनेक हिंदू संघटना आणि भाजपचे नेते जोरदार मागणी करत आहेत की नवरात्री दरम्यान होणाऱ्या गरबा पेंडॉलमध्ये फक्त हिंदू धर्माचे अनुयायी प्रवेश करू शकतील। या संघटनांचा असा दावा आहे की जर गैरहिंदू गरब्यात भाग घेऊ इच्छित असतील तर त्यांनी आधी सनातन धर्म स्वीकारणं आवश्यक आहे। तसंच आयोजकांना पंडालच्या बाहेर वराह अवताराची प्रतिमा ठेवून पूजा करण्यास सांगण्यात आलं आहे आणि आधार कार्ड किंवा ओळखीच्या कागदपत्रानंतरच लोकांना आत प्रवेश देण्यात यावा असंही सांगण्यात आलं आहे। भोपाळच्या हुजूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते रामेश्वर शर्मा यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली। त्यांनी असं सांगितलं, गरबा पंडालमध्ये गैरहिंदूंचा प्रवेश होऊ नये। ते पुढे म्हणाले की जर कोणी पंडालात येऊ इच्छित असेल तर त्यांनी संपूर्ण कुटुंबासह येणं आवश्यक आहे। हिंदू रीतिरिवाज पाळणं, टिळक लावणं, देवीची पूजा करणं, प्रसाद घेणं आणि सनातन धर्म स्वीकारणं हे सुद्धा आवश्यक आहे। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दल आपली मतं काय आहेत, आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद आणि नमस्कार।